नमस्कार मित्रांनो, मी बनवत आहे चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणी मटण पहिलं चांगलं स्वच्छ धुवून घेतलं। मटणाला दही, हळद, मीठ, लाल तिखट, घरगुती मसाला, धने जिरे पावडर, बिर्याणी मसाला हे सगळं लावून घेतलं। त्याच्यानंतर 1 तास ते मटण तसंच ठेवलं। नंतर 4 कांदे कापले। कांदे चांगले तेलामध्ये परतवले। खडा मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, बिर्याणी मसाला टाकला, परत थोडासा घरगुती मसाला घातला, आलं लसणाची पेस्ट, मिरची ती वाटून घातली, चांगलं परतून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये मटण घातलं आणि चांगलं शिजू दिलं। चांगचं पाणी सुटल्याच्या झाकून ठेवलेलं। जसं ते मसाल्याचं दह्याचं वगैरे पाणी सुटलं त्याच्यामध्ये ते मटण शिजलं आणि दुसरीकडे मी तांदूळ धुवून ठेवले होते, पाणी ठेवलं आदन आणि त्याच्यामध्ये खडा मसाले घातले, थोडंसं तेल घातलं, पुदिना घातला, कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मी तांदूळ टाकून घेतला पाण्यामध्ये। एका साईडला भात अर्धा कच्चा शिजवून घेतला, नंतर तो चाळणीने गाळून घेतलं पाणी त्यातलं आणि नंतर मटण थोडंसं शिजल्याच्या नंतर मग वरून भात घातला आणि भाताच्या वरती मग तूप घातलं, 2-3 चमचे तूप घातल्याच्या नंतर तेलामध्ये चांगला कुरकुरीत कांदा लाल करून घेतला होता, तो कांदा घातला, कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतलेली, कांद्याच्या नंतर कोथिंबीर पण घालून घेतली। कांदा चांगला कुरकुरीत असा काळा नाही केला, असा चॉकलेटी कलरचा असा कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेतलेला, तो सगळा भातावरती मग घालून घेतला। त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेतली, मस्त हिरवीगार कोथिंबीर, गावठी कोथिंबीर होती, चांगली बारीक चिरून कोथिंबीर घातली वरून। त्याच्यानंतर माझ्याकडे फूड कलर होते, ग्रीन आणि ऑरेंज, मग तो फूड कलर मी घालून घेतला। फूड कलर घातल्याच्या नंतर मग कुकरला झाकण लावून बारीक गॅस करून बिर्याणी दमायला ठेवली। मस्त सजवून घेतलेलं, किती भारी दिसते बघा, व्हाईट त्याच्यावरती चॉकलेटी ग्रीन, सुंदर अशी बिर्याणी झालेली मस्त। आणि कुकरला झाकण लावून घेतलं, त्याच्यानंतर 10 मिनिटांनी झाकण म्हणजे पूर्ण शिट्टी लावून असं लावलेलं नव्हतं, असं वाकडं झाकण हे करून लावलेलं, आटे लावले नव्हते कुकरच्या झाकणाचे, फक्त असं आधारचं ठेवलेलं की वाफ नाही बाहेर गेली पाहिजे असं, किंवा तुम्ही दुसरं काही पण ठेवू शकता की त्यातली वाफ नाही बाहेर जावी असं। आणि त्याच्या 10 मिनिटांनी मी नंतर उघडून बघितलं, मस्त बिर्याणी झाली होती, खूप सुंदर दिसत होती। तुम्ही पण अशी करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ